शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला, सकाळच्या मॉर्निंगची टाईम जी आहे की नाही कामाची सुरू झालेली ना. आजचा दिवस आहे मंगळवार. तर आज की नाही कोंबड्याचा बेत होता, आपल्या गावठी कोंबड्याचा, आणि आपल्या घरीच कोंबडेतं. त्याच्यामुळं की नाही आज जे आहे ना मस्त गावठी कोंबड्याची जी आहे ना भाजी करायची मला. आणि सकाळी जे आहे की नाही भाजी ते भिजायला टाकली आणि म्हटलं कपडे धुवून घ्यावं, तरच आपल्या गॅसवर जे आहे की नाही भाजी शिजती. त्याच्यामुळे मी तर जे आहे की नाही, आणि थंडी कशी कमी होऊ लागली आहे त्याच्यामुळं की नाही आज जॅकेट वगैरे आकाशच्या डॅडीनं पूर्ण धुवायला दिलं होतं. मोठे कपडे असले ना की मी बाहेर धुत असते, मिशनीमध्ये धुते, पण मला काही आवडत नाही तर निघल्यावानी पण वाटत नाही. त्याच्यामुळं की नाही आज सगळे टावेल वगैरे सगळं धुवायचं होतं मला. त्याच्यासोबत जॅकेट पण धुवून टाकलं आणि सगळे कपडे एकीकडं आणि त्यांचा एक कोट जे आहे की नाही ते एकीकडं. तर सगळं धुणं वगैरे धुतलं तर भाजी गॅसवर टाकली होती मी शिजण्यासाठी, आणि इथं जे नवर कपडे वाळू घालण्यासाठी आली आहे. आणि सकाळी सकाळी की नाही आता ऊन पण तेवढंच पडायले आणि संध्याकाळी झाली की नाही 6 वाजले नाही की थंडी पण तेवढीच आहे. म्हणून अजून आमचे तर कपडे कोणते गरम धुतले नाही तर, कारण त्यांचं जे आहे की नाही कोट तेवढा खराब झाला होता म्हणून ते धुतला. कारण अजून 15 दिवस तरी थंडी जाणार नाही असं मला वाटतंय, कारण भरपूर जे रात्रचं आहे की नाही स्वेटर वगैरे सगळं घालावं लागेल, एवढी थंडी आमच्या इकडं. तुमच्या इकडं थंडी कमी झाली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं टेरेसवर की नाही कपडे वाळू घालायले, कारण की नाही जाड कपडे जे आहेत ना आता की नाही इतकी वाटूळ पण इतकी सुटायली की नाही तर कपडे की नाही उडून जायचं बी तेवढंच भिव असते. आणि चिल्लर कपडे जे असते की नाही रोजचे ते तर मी खालीच वाळू घालत असते, पण ही कपडे की नाही खाली वाळू घातले की वाळत नाही. तर कारण अंगणामध्ये न तेवढं ऊन येत नाही, हलके फुलके कपडे वाळतात. त्याच्यामुळं आज टेरेसवर यावं लागलं हे जाडजूड कपडे टाकण्यासाठी. तर सकाळचं जे आहे की नाही धुणं वगैरे माझं इथं झालं आहे. टेरेसून खाली फार्म हाऊस बघितलं ना की सगळं असं दिसतंय बघा. आणि इतके असतं जास्वंदीला फुलं आली होती की नाही, सगळं झाड असं लाल जर्द झालं होतं, इतके फुलं आले ते बघू शकताय तुम्ही. आणि हिरवगार झाड आणि लाल जर्द फुलं इतके छान दिसू लागले. आणि आपले चिवताय की नाही इथं खोपा करायची तयारी चालली आहे. जसं की नाही मी बनवून इथं खोपा लावलेला आहे, तर त्याच्यामध्ये की नाही नारळाच्या शेंडा वगैरे टाकून तिची घर बांधायची तयारी चालू आहे. आणि त्या किचनमध्ये सगळे कामं जे आहेत ना बाहेरले आवरून पुन्हा आली आहे मी. जसं की नाही मला आता मसाला ते वाटलेला आहेच आहे, पण की नाही जसं की नाही खोबऱ्याचं पावडर करून ठेवतं ना ते पावडर पण संपलं होतं. आणि आज सकाळीच की नाही वाटून भाजून की नाही मी सगळं खोबऱ्याचं की नाही कुटके वगैरे करून भाजून ठेवलं होतं. कारण मिक्सरमधून गरम काढलं की नाही की मिक्सर जळून जायची शक्यता असते, म्हणून आधी जे आहे ना भाजून वाटून पुन्हा मी धुण्याला गेले होते. आणि इथं जे ना माझे मसाले वाटण्याची तयारी चालू आहे, कारण की नाही पुन्हा दुपार झाली ना की ऊन इतकं व्हायलंय की काम कोणतंही करू वाटत नाही. आणि मला की नाही आज धने वगैरे पण वाटून घ्यायचे. जसं की नाही मी धने भाजून त्याचंही पावडर करून ठेवत असते आणि त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी पण टाकत असते. कारण की नाही कधी आपल्याला जास्त मसाल्याची भाजी वगैरे खाऊ वाटली नाही ना की मग थोडंसं की नाही खोबऱ्याचं कूट आणि थोडीसं की नाही धन्याची पावडर टाकली की नाही की नॉर्मल साधी सिंपल भाजी जी आहे ना कधी ती करीत असते. आणि जास्त मसाल्याची वगैरे म्हणलं तर नॉनव्हेज वगैरे लागते ना, त्याच्यामुळे जे आहे ना ते स्पेशल मसाला जे मी वाटून ठेवत असते. ते इथं जे ना सगळं, कारण लाईट इतकी चालली की नाही अर्धा मसाला वाटून घेतला आणि इथं माझी लाईट गेली. त्याच्यामुळं की नाही आता बाहेरले कामं सारून घ्या म्हणून मी इथं जे आहे ना चिल्लर कामं सकाळची तर घरात सगळे चालूच असते. तर आणि लाईट इतकी परेशान करायली ना, आणि वरची टाकी धुवायची होती आज, पण टाकीमध्ये इतकं पाणी ना अर्ध्याच्या वर पाणी म्हणले, त्याच्यामुळे टाकी धुणं पण झाली नाही. आणि आज की नाही सुट्टी होती त्याच्यामुळं की नाही त्यांनी घरीच होते. आणि कामं जे डोक्यामध्ये धरले होते ते कामं काही झाले नाही, पण दुसरे ज्या गावचे कामं होते आणि ज्याचा विचार केला नव्हता ते काम आज माझे सगळे चिल्लर कामं जेत ना सकाळी सकाळी मी करून घेतले. तर आणि मसाले वगैरे वाटायचे जे आहे ना ते मला 2-3 दिवसांनी वाटायचं होतं, पण टाकीचं काम जे आहे ना रद्द केलं. त्याच्यामुळे जे किचनचे काम आहेत ना छोटे मोठे मी सगळे सारावाऱ्या केली आज. आणि भाजून वाटणं करणं म्हणलं की नाही की काम तर लहान असते, पण टाईम इतका जाते की नाही ह्याच्यामध्ये भरपूर असा टाईम जातो. स्वयंपाक ते अजून सगळं बाकी आहे माझं. सकाळची कामं हे चिल्लर कामं जे आहेत ना सुरू येतं. आणि असं मसाला वगैरे वाटून ठेवला की नाही की आपल्याला भाजी वगैरे करायला पुन्हा काहीही टेन्शन वाटत नाही.
आणि बाहेरचे रेडीमेड मसाले आम्ही कोणतेच वापरत नाही. जे आपला की नाही घरगुती मसाला असते की नाही होममेड तेच घरीच बनविते आणि घरचेच वस्तू जे आहेत ना आम्ही खातात. मी बाहेरला कोणता पॅकेटचा मसाला वापरत नाही कोणताही वापरत नाही. त्याच्यामुळं कामं जे आहेत ना ते रोजचंच नॉर्मली कामं जे आहेत ना सुरू राहतात. आणि की नाही आज जरा स्वयंपाक उशिरा असते कारण सकाळी नाश्ता करून गेले ना की मग थोडासा उशिरा पण स्वयंपाक झाला ना तर चालते. आणि आकाश पण थोडा उशिरा जेवतो त्याच्यामुळे की नाही सकाळी जे आहे ना थोडीशी फ्राय भाजी केली होती सपक आणि त्याचा जे नाश्ता करून आता आकाशची डॅडी बाहेर जाणार आहेत. मग पुन्हा आरामशीर माझा स्वयंपाक होते आणि आकाश काय नॉनव्हेज खात नाही काही नाही त्याच्यासाठी जे आहे ना त्याच्याच आवडीचं काहीतरी करावं लागते. तर इथं बघू शकता गॅसच्या वरवर पसारा किती पडला आहे. आणि आकाशला करायचे मस्त आलू मटरचे परोठे आणि दही जे आहे की नाही मी रात्रीच लावलं होतं. आणि इथं जे आहे की नाही म्हणजे पावडर पण वाटून झाले आणि मिक्सर ते तसंच ठुले कारण लाईट गेली आहे. आणि इथं जे आहेत ना मी धने वाटून धनं भाजून घ्यायले कारण थोडंसं तेल टाकून धने भाजले की नाही की मस्त खुसखुशीत अशी भाजतात आणि छान धने भाजून घेतलं ना आणि त्याच्यामध्ये टाकली मी दालचिनी. हे जे मसाला आहे ना ते पण मी करून ठेवत असते कारण कधी सिंपल भाजी केली की त्याच्यामध्ये ती वापरते. निव्वळ आकाशची की नाही इथं भाजी पण तयार झाली आहे. चला तर इथं की नाही आपले धने दालचिनी आणि खोबरं टाकून जे मसाला मी वाटला आहे ना ते जे आहे ना वाटून असं तयार झाला आणि एकदम असं की नाही मस्त खमंग भाजला ना की कलर असा मस्त सुपर असा काळा कलर येते आणि भाजीला पण कडी आपली तरी जी आहे ना खूप छान येते. तर असा जे मसाला आहे ना साधा सिंपल मी बनवलेला आहे. आणि दुसरा जे आहे की नाही काळा मसाला त्याच्यामध्ये भरपूर सगळे मसाले आहेत आणि हे जे आहे ना नॉर्मल मसाला आहे जे आहे ना सपक भाजीत अशा 2 भाज्या झालेल्या आहेत. तर या मंडळी तुम्ही मंगळवारचे मस्त जेवण करायला आज आहे मस्त गावरान कोंबड्याचा बेत केलेला आहे. आणि इथं जे आहे ना ही सपक भाजी केलेली 2 ठिकाणी 2 भाज्या ज्या आहेत ना करावंच लागतात. तर सकाळचा स्वयंपाक झाला आहे अजून जे आहे ना परोठे राहिले भाकरी राहिल्या भात राहिला आहे. माणसं असतात 3च पण स्वयंपाक जे आहे ना भरपूर ज्याच्या त्याच्या आवडीचा करावं लागते. आणि इथं जे ना मी परोठे टाकून घेते कारण की नाही आकाश आधी जेवून बाजूला झाला ना की पुन्हा चला मग आमची भाजी तर झालेली भाकरी टाकायच्यात मला अजून भात लावायचा आहे. आणि त्याच्यासाठी इथं जे आहे ना गरम गरम परोठे टाकून दिलेत. तर कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी बी मस्त मंगळवारचा बेत आहे सर्वजण जेवायला आणि भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना. आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.